तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज माहेरी आलेली आहे। दुपारीच आले होते, मी काय शूट वगैरे केलेलं नव्हतं। दुपारी खूप ऊन होतं त्यामुळे। तर आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, एकदम दिवस मावळायला गेलेला आहे आणि मी चाललेली आहे आता भेंडी बनवायची आहे। आईने भेंडी सांगितलेली आहे, ती चालली होती तोडायला, पण म्हटलं चल मीच जाते, कारण तुम्हाला दाखवते मी पाठीमागचं वातावरण। संध्याकाळचा टाईम आहे आता। तर हा आहे भुईमुग आणि भुईमुगामध्ये बऱ्याच भाज्या वगैरे लावलेल्या आहेत। तर बघू शकता वटाणा पण आहे, ते पालक, कोथिंबीर, भेंडी, भुईमुग ओला आहे, पाणी दिलेलं आहे आत्ताच। तर शेपू सुद्धा दिसली। तर चला आता भेंडीची भाजी बनवायची आहे। मस्त ताजी ताजी भेंडी तोडून मी तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करते। तर मस्त अशा भेंड्या आहेत, उन्हाळ्याच्या भेंडी सुद्धा छान येतात। असं भुईमुगात वगैरे जर लावल्यात तर एकदम मस्त फ्रेश अशा मिरच्या भेंडी आहेत। मिरच्या सुद्धा आहेत इथे साईडने। घासाचा हा घास आहे, मका। तर मी माहेरच्या आईच्या रेसिपी खूप छान छान असतात, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजच, किंवा गावाकडचं वातावरण कसं असतं डेली व्लॉग टाकत जाणार आहे मी गावाकडचा, जोपर्यंत माहेरी आहे तोपर्यंत। तर बघू शकता मस्त अशा कवळ्या कवळ्या अशा भेंड्या आहेत, ओलद आहेत। तर हे टोमॅटोचे झाड आहेत, टोमॅटो सुद्धा भरपूर आलेले आहेत। मस्त कावळ्यांचा आवाज येतोय, दिवस मावळलेला आहे। तर इथे वांगी सुद्धा आहेत, एकदम मस्त अशी वांगी आहेत बरं काही। आणि वांगे एकदम कोवळे कोवळे वांगे आहेत, बघू शकता एकदम मोठे मोठे काटेरी वांगे आहेत ते। तर अशा प्रकारे, आणि याचं भरीत जर बनवलं ना खूप टेस्टी भरीत बनतं। तर खूप आहेत असे अजून। तर इकडे हावरी आहे, हावरी म्हणजे तीळ, काही तीळ म्हणतात, काही ना हावरी कळत नाही। तर टोमॅटो बघू शकता एकदम असे भयान टोमॅटो आलेले आहे झाडाला, ते पण उन्हाळ्याचे। मस्त असं उन्हाळा जाणवतच नाही। ते घास, मका, भुईमुग, तिकडे गहू होता, गहू काढलेला आहे। पलीकडे गव्हाच्या बाजरी आहे। तर भेंड्या तोडलेल्या आहे, अजून तोडायच्या आहेत बऱ्याच। तर म्हटलं तुम्हाला अगोदर भाजीपाला दाखवा पाठीमागचा। तर मी भेंड्या तोडून घेते सगळ्या, आणि घरचाच भाजीपाला भरपूर असतो, त्यामुळे रोज फ्रेश आणायचं शेतातनं आणि करायचं। एकदम छान असं वातावरण मस्त। तर इथे श्रव्य आणि आजी। हा चुका आहे, आंबट चुका जो असतो त्याची फुलं आहेत ती चुका, बघू शकता अशा प्रकारे असतो। याची हाटून भाजी बनवतात, शेपू आणि चुका। इथे गवार सुद्धा दिसत आहेत, तरी गावरान गवार बघू शकता। हे साईडचे पानं काढून टाकले का एकदम त्यांना पोषण भेटतं। तर अशा प्रकारे गवारीचं झाड, गवारीचे पण आहेत वाटतं भरपूर। अगोदर आपण आपला आज भेंडी बनवायची आहे, त्यामुळे मी आज भेंडी चा व्हिडिओ शूट करणार आहे। तर एकदम मस्त अशी सुकी भेंडी खूप छान होते। इथे कांदे सुद्धा आहे, कधी कांद्याची पात जर खावीशी वाटली तर कांदे सुद्धा टाकलेले आहेत बी। तर हे आहे संध्याकाळचं रुटीन गावाकडचं। इथे सुद्धा गवार आहे, पालक आहे, हा पालक भरपूर मोठा झालेला आहे, त्याला आता फुलं सुद्धा यायला लागलेले आहेत। संध्याकाळी शेतामध्ये खूप छान वाटतं, एकदम फ्रेश। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर ना मी विळीवरती अशा प्रकारे चिरून घेणार आहे।
एकदम मस्त अशी भाजी होती. तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर एवढी भेंडी निघाली आहे, शेतातून भेंडी तिला आता मी आणून धुवून घेते. शेतातला इथे हौदा आहे, भाजीपाला त्यातल्या एकदम पाण्याने फ्रेश भेटतो. यापेक्षा सुख कुठेच नाही. तर बघू शकता अशा प्रकारे भेंडी खूप फ्रेश आणि कोवळी होती. या पद्धतीने भेंडी बनवून बघा. लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही भेंडीची भाजी आहे. तर अशाच गावरान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तर सगळी भेंडी मी इथे चिरून घेतलेली आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली होती बाजरीच्या भाकरी आणि भेंडीची भाजी. तर इथे मसाला काढून घेतला. हिरवी मिरची, मीठ, लसूण आणि शेंगदाणे आहे. खडा मीठ घेतलेला आहे, त्यामुळे चव खूप छान येते. त्यानंतर इथे वाटण करून घेत आहे मम्मी. पाट्यावरचं वाटणसुद्धा खूप छान लागतं. त्यानंतर मिरची वाटल्यानंतर शेंगदाणे ओबडधोबड वाटण करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे. रात्रीचं जेवण हे थोडंच बनवायचं असतं, त्यामुळे ते गॅसवरती बनवलं जातं आणि सकाळचं जेवण चुलीवरचं असतं. यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर भेंडी जी आहे ती टाकून घ्यायची. बघू शकता किती फ्रेश अशी भेंडी दिसत आहे. त्यानंतर परतून घ्यायची थोडा वेळ, झाकण ठेवून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी शिजत आली की मग जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण किती सुंदर असं दिसत आहे चटणीसारखं, ते सुद्धा टाकून घेतलं थोडा वेळ परतल्यानंतर आणि पुन्हा परतून घ्यायचं, म्हणजे मसाला आपला परतला जाईल. एकदम मस्त अशी भेंडी तयार झालेली. तर सगळा मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे जर बनवली तर बिलकुल भेंडी चिकट होत नाही. त्यानंतर भेंडीची भाजी तिकडे शिजत आहे तोपर्यंत मम्मी ते बाजरीच्या भाकरी करून घेत आहे. तर माहेरचं सुख हे वेगळंच असतं आणि आईच्या हातचं जेवण म्हणजे खूपच आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. तर भेंडी इथे तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसुद्धा तयार झालेल्या होत्या. तर अशा प्रकारे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या. 2 भाकरी, चपातीसुद्धा होती. तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे मुलं. तर जेवण झालं. संध्याकाळचं वातावरण बघू शकता अशा प्रकारे आहे पाठीमागे. एकदम काळोख वाटतोय. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.